नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फायनान्स वर्ल्ड मराठी यूट्यूब चॅनलवर. शेअर मार्केट म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचा खेळ नाही, तर सामान्य माणसाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा मार्ग आहे. आज आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय? लोक इथे पैसे कसे कमावतात? आणि सुरुवात कशी करायची? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही माहिती तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकते. शेअर मार्केट म्हणजे काय? समजा एखादी मोठी कंपनी आहे, जसं रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा टाटा मोटर्स. या कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असते. म्हणून त्या कंपनीचे छोटे छोटे भाग विकले जातात. त्या भागांना शेअर्स म्हणतात. तुम्ही शेअर घेतला म्हणजे त्या कंपनीचे छोटेसे मालक झालात. सोपं उदाहरण. समजा तुम्ही आणि तुमचे 4 मित्र मिळून एक पिझ्झा शॉप सुरू केली. दुकानाची किंमत 1,00,000 रुपये आहे. तुम्ही ती 100 भागात विभागली. एक भाग बरोबर 1,000 रुपये. जर कुणी 10 भाग घेतले, तर तो त्या दुकानाचा 10% मालक झाला. हेच शेअर मार्केटमध्ये होतं. शेअरची किंमत वर खाली का होते? जर कंपनी जास्त नफा कमवत असेल, नवीन प्रोजेक्ट करत असेल, लोकांना कंपनी आवडत असेल, लोक जास्त शेअर्स खरेदी करतात. शेअरची किंमत वाढते. पण जर कंपनी तोट्यात गेली, कंपनीबद्दल वाईट बातम्या आल्या, लोक शेअर्स विकतात. किंमत कमी होते. शेअर्स कुठे खरेदी करतात? भारतामध्ये मुख्य 2 शेअर मार्केट एक्सचेंज आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. मोबाईल ॲप्सद्वारे आपण शेअर्स खरेदी करू शकतो. झेरोधा, ग्रो, एंजल वन. लोक पैसे कसे कमावतात? एक शेअर प्राइस वाढल्यावर. उदाहरण, तुम्ही 100 रुपयाला शेअर घेतला. काही महिन्यांनी तो 150 रुपये झाला. 50 रुपये फायदा. 2. डिव्हिडेंड. काही कंपन्या नफ्यातून भागधारकांना पैसे देतात. त्याला डिव्हिडेंड म्हणतात. पण रिस्क ही असते. जर कंपनीने खराब कामगिरी केली तर 100 रुपयांचा शेअर 60 रुपये होऊ शकतो. म्हणून अभ्यास करा. चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. लाँग टर्म विचार करा. एकदम सोप्या भाषेत, शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांमध्ये छोटासा हिस्सा विकत घेण्याची जागा. कंपनी वाढली, तुमचे पैसे वाढतात. कंपनी घसरली, नुकसान होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची? 1. आधी बेसिक्स शिका. सुरुवातीला हे समजून घ्या. शेअर म्हणजे काय? SIP म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे काय? रिस्क आणि रिटर्न काय असतात? 2. डीमॅट अकाउंट उघडा. शेअर्स खरेदी करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागतो. लोकप्रिय ॲप्स: झेरोधा, ग्रो, एंजल वन. 3. KYC कंप्लीट करा. हे डॉक्युमेंट्स लागतात: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट. 4. स्मॉल अमाउंटपासून सुरुवात करा. सुरुवातीला 500 रुपये, 1,000 रुपये. SIP इतक्यापासून सुरुवात करा. 5. चांगल्या कंपन्या निवडा. उदाहरण, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस. 6. लाँग टर्म विचार करा. एका दिवसात श्रीमंत होण्याचा विचार करू नका. 5 ते 10 वर्षांचा विचार करा. रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करा. पेशन्स ठेवा. सुरुवातीला ह्या चुका टाळा. टिप्सवर: ब्लाइंड ट्रस्ट करू नका. लोन घेऊन इन्व्हेस्ट करू नका. एका शेअरमध्ये सगळे पैसे टाकू नका. बेस्ट स्टार्टिंग ऑप्शन बिगिनरसाठी SIP. म्युच्युअल फंड्स हे सर्वात सेफ आणि सोपे मानले जातात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठी बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.